नमस्कार श्रोते हो. आजचा विषय देवर्षी नारद. नारद या संस्कृत शब्दाचा अर्थ पाणी असा होतो. पाणी देणारा तो नारद. नारम ददाती स नारदः. स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक, यमलोक, कैलास या सर्व ठिकाणी मुक्तपणे संचार करणारे देवर्षी म्हणजे नारद मुनी. त्यांना प्रवेश नाही असं एकही ठिकाण नाही. गळ्यात विणा, हातात चिपळ्या आणि निरंतर भ्रमंती नारायण नारायण असे अखंड नामस्मरण करणारे कुशाग्र बुद्धीचे बुद्धिमत्तेचे प्रतीक असलेले देवर्षी म्हणजे नारद. नारद मुनी हे जगाला सोपा मार्ग दाखविणारे, भक्तिरसाचा आस्वाद देणारे, सुगंध देणारे, भक्तिरसात न्हावून जाणारे, धर्मशास्त्र पारंगत, चारही युगात ख्याती असणारे, अचूक जाणणारे, समाजकारण आणि राजकारण ब्रह्मांडाचे अचूक जाणणारे असे ते एकमेव ब्रह्मर्षी. यज्ञ प्रक्रिया, धर्मशास्त्र, सर्पज्ञान आणि संगीत याचे ते उद्गाते आहेत. वायुपुराणात अध्याय 61 त्यानुसार एकूण 8 देवर्षी आहेत. देवर्षीणाम च नारद असा गीता वचनावरून 10वा अध्याय 26वा श्लोक. नारद हे 8 देवर्षींपैकी अग्रगण्य होते असा बोध होतो. ते यज्ञवेत्ता होते असा अर्थ तर अथर्व वेदात सुद्धा उल्लेख आहे. भगवान विष्णू निद्रेत असो वा महादेव समाधीत असो वा इंद्रदेव नृत्योत्सवात मग्न असो, नारदांची भेट नाकारण्याची प्राज्ञा कोणाचीही नाही. असं हे असामान्य व्यक्तिमत्व. तीनही लोक भ्रमण करून संत महात्मे, इंद्र, शासक, जनसामान्याशी संवाद कौशल्याने सुखदुःख जाणून घेणारे, देवलोकात प्रिय तसेच राक्षस लोकातही प्रिय असणारे, स्वतःच्या मानापमानाची पर्वा न करणारे, महान कार्य करणारे, विश्वातील आद्य पत्रकार म्हणून ते ओळखले जातात. देवर्षींनी ऋग्वेदातील काही सूक्ते लिहिलेली आहेत. तसेच सामवेदातील शिक्षा ग्रंथही त्यांनी लिहिलेला आहे. नारदांच्या नावावर नारद भक्ती सूत्रे, नारद स्मृती, नंतर नारद पंचरात्र, लघु नारदीय, बृहन्नारदीय, नारद पुराण, नारद संहिता, नारद परिव्राजको पंचवद, नंतर संगीत मकरंद, राग निरूपण इत्यादी ग्रंथ आहेत. नारदांच्या जन्माच्या अनेक लोककथा आहेत. भागवतात वर्णिलानुसार ते दासीपुत्र होते, तर वराह पुराणानुसार ते विप्रपुत्र होते. ब्रह्मविवर्त, नारद पंचरत्न याचा उल्लेख आहे. यात असा उल्लेख आहे. लिंगपुराण अध्याय 76 आणि शिवपुराण अध्याय 2 यात सुद्धा या जन्मकथांचा उल्लेख आहे. परंतु नारद हे ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांपैकी एक आहेत हे महत्त्वाचं. नारदांच्या कलहप्रियतेची प्रसिद्धी अतिशय. कलहप्रिय, कळीचा नारद ही 2 विशेषणे महाभारतात आणि हरिवंशात आलेली आहेत. प्रचंड विद्याव्यासंगी, कुशाग्र बुद्धिमत्ता, संभाषण चतुर, समाजहितचिंतक, अजातशत्रू आणि जनसंपर्क मित्र ब्रह्मर्षी नारद यांच्या चरणे विनम्र अभिवादन. सर्वदा हरिकीर्तन ब्रह्मसूत करी आपण, सर्वदा हरिकीर्तन ब्रह्मसूत करी आपण, तेणे नारद तोची नारायण बोली जले आहे. तेणे नारायण तोची नारायण बोली जेली आहे. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा.